नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पर्णवी अँड बेबी प्रत्युष वर्ल्ड। तर आज आहे प्रोग्राम आपला लांजा नायब तहसीलदार सौ उज्ज्वला केळुसकर म्हणजेच आपल्या मावशी यांच्या पदनिवृत्तीचा म्हणजेच रिटायरमेंटचा दिवस। त्यांनी मंचावरती यायचं आहे। सर्वप्रथम माननीय तहसीलदार लांजा श्री प्रमोदजी कदम सर, सौ कदम, आजचे दोन्ही उत्सव मूर्ती केळुसकर मॅडम व राईम भाऊसाहेब श्री केळुसकर, सौ राईम सर्वांनी मंचावरती यायचे अशी मी सर्वांना विनंती करते। त्याचबरोबर केळुसकर मॅडम यांच्या नातेवाईकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांचे ज्येष्ठ बंधू सुनीलजी सरवटकर यांनी मंचावर यायचंय अशी मी या सर्व मान्यवरांना विनंती करते। येथील सन्माननीय महसूल नायब तहसीलदार केळुसकर मॅडम तसंच अव्वल कारकून श्री राईम भाऊसाहेब या दोघांच्याही शुभेच्छा समारंभाप्रती आज इथे उपस्थित झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सहर्ष स्वागत करते। त्याचबरोबर टाळ्यांचा आवाज कमी नको व्हायला, जोरदार टाळ्या। अखंड नोकरीची सुरुवातीची तारीख 21 मार्च 1985। माझं आयुष्य नाही एवढा मोठा अनुभव त्यांचा आहे। जेव्हा त्या नोकरीला लागल्या तेव्हा माझ्यासारख्यांचा जन्मही झालेला नव्हता। आणि राईम भाऊसाहेबांचंही तसंच आहे। श्री जी के राईम अव्वल कारकून म्हणून आज जे सेवानिवृत्त होत आहेत यांची सुद्धा अखंड नोकरीची सुरुवातीची तारीख आहे 17/9/1985। त्यांची सुद्धा एकंदरीत सेवा पाहिली तर 39 वर्ष 9 महिने आणि 12 दिवस एवढी प्रदीर्घ सेवा महसूल सारख्या खात्यामध्ये निष्कलंक सेवा देणं हे खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे। हे निश्चितच आहे। अंडरस्टँडिंग मेन मध्ये मी ते मॅन म्हणणार नाही, मेन असतील बहुतेक, वडील असतील, भाऊ आहेत, लग्नानंतर पती आहे किंवा मुलगा आहे। आता पुढे गेलं तर की मॅडमनी सांगितलं की इथे जायचं आहे म्हटल्यावर मुलगा हातात ड्रायव्हिंग गाडी घेऊन तयार आहे हे आम्ही पाहतोय। त्यामुळे हे सगळे अंडरस्टँडिंग मेन मॅडमच्या यशाचे भागीदार आहेत असं मी म्हणेन। आजही पुन्हा मनोगत मोठ्या प्रमाणावर आहेत। सर्वप्रथम मॅडमचे जे बंधू आहेत श्री आनंद सरवणकर यांना मी मंचावर निमंत्रित करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। आमचे सगळे नातेवाईक सगळ्यांना सत्य जय महाराष्ट्र। आज आमची बहीण आणि लांजा तालुक्यातल्या केळुसकर मॅडम यांचा निरोप समारंभ। मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तिचा जन्म 6 ऑगस्ट 1966 रोजी देवगड इथे झाला। आमचे मामा मोठे शिक्षक होते, ते आले होते आणि 2 मुलींच्या मागे तिसरी मुलगी झाली जगन्नाथ सरवणकर आणि आत्ताची उज्ज्वला उदय केळुसकर। मंडणगडमध्ये अनुकंपामध्ये वडिलांच्या जागेवर तिला नोकरी करण्याची संधी मिळाली। तर थोडं तुम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जातो। आमचे आजोबा उमाजी सरवणकर यांची पोस्टिंग कराचीला होती। तर आम्ही पाकिस्तानमधले नाही, आम्ही मूळचे सिंधुदुर्गातलेच, पण त्या काळी आमच्या चुलत्यांकडनं जे आम्हाला समजलं त्याप्रमाणे मुंबईपेक्षाही कराची मोठं शहर होतं। आणि JRD टाटांच्या पुस्तकामध्ये पण मी वाचलेलं आहे की कराची मोठं शहर होतं आणि मालवण पासून मालवण, रत्नागिरी, हरणे
अलिबाग, मुंबई आणि कराची असा तो बोटीचा प्रवास व्हायचा आणि बरेचसे चाकरमानी हे कराचीला जॉबला होते. मनोर नावाची मोठी रिफायनरी होती, तिथे बरेच जण नोकरीला होते. माझ्या आजोबांची पोस्टिंग ॲज अ मिलिटरी ऑफिसर म्हणून होती. दुसऱ्या महायुद्धानंतर मिलिटरी बरखास्त झाली आणि ते पोलीसमध्ये जॉईन झाले आणि फाळणीनंतर आमचं कुटुंब गावी आलं. तर त्यामध्ये आम्हाला म्हणजे माझ्या वडिलांना आणि माझ्या चुलत्यांना रेफ्युजी सर्टिफिकेट मिळालं, निर्वासित सर्टिफिकेट मिळालं आणि त्याच्यावर माझ्या वडिलांना शासकीय नोकरी लागली आणि त्या पश्चात माझी बहीण दुसऱ्या पिढीत या शासकीय सेवेत आली. तर आज 2 पिढ्यांचं म्हणजे माझे वडील शासकीय सेवेत होते महसूल विभागात, त्यानंतर माझे मोठे बंधू सुनील सरवणकर आणि बहीण. 2 पिढ्यांचं आमचं नातं ह्या डिपार्टमेंट बरोबर होतं. ते आज कुठेतरी दुरावत आहे ह्याची खंत निश्चितच आहे. कारण महसूल डिपार्टमेंट म्हटल्यानंतर आम्ही म्हणजे मंडणगड, तिथं पोस्टिंग चिपळूणला होतं, लांजात, राजापूर, पुन्हा लांजा, रत्नागिरीत होतं. आम्ही पण मोठ्या दिमागात ऑफिसमध्ये जात असतो. आता याच्या पुढे कशा पद्धतीने आमची एंट्री होईल, आम्हाला कोण ओळखेल की नाही ही खंत आहे. शिक्षण तिचं मोजकच झालं कारण वडिलांच्या अचानक जाण्याने जी मोठी बहीण म्हणून तिला जॉब तो स्वीकारावा लागला आणि जॉब लोकेशन रत्नागिरी तालुक्यात राहिली. सगळ्यात मगाशी मॅडमने सांगितल्याप्रमाणे की आमच्या कुटुंबाचा जरी तिचं भावंडांमध्ये मधला नंबर असला तरी पूर्ण फॅमिलीला एकत्र बांधून ठेवण्यामध्ये तिचा अतिशय मोलाचा वाटा आहे. आणि तो फक्त माहेरच्या लोकांना नाही, म्हणजे आम्ही भावंड, त्याचबरोबर तिचे दी, तिच्या जावा, त्यांची मुलं, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्यामध्ये तिचा फार महत्वाचा वाटा आहे. आता मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करतो, आम्हाला वर्षातनं 3दाच मोठी रजा घेता येते. तर आम्ही गणपतीला येतो गावाला, आमची एक रजा संपते. भाऊबीजेला येतो इकडे, आमची दुसरी रजा संपते. भाऊबीजेला निघताना बहीण म्हणते आता मे महिन्यात आंबे खायला या. म्हटलं मग आम्ही बाकीचा देश कधी बघणार, बाकीचे प्रदेश कधी बघणार? ते म्हणते नाही, कुठे जायचं नाही, तुम्ही सगळ्यांनी इकडे जायचं. तर असं तिचं जे प्रेम आहे, कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवण्याची तिची जी हातोटी आहे, किती लोक घरी आली, किती पाहुणे आले तरी पण न चिडता, न डगमगता, आनंदाने हसत मुखाने साजरे जाण्याची तिची जी हातोटी आहे, त्याच्यामुळे आज एक फॅमिली बॉन्ड म्हणून ती आम्ही सगळेजण तिच्याकडे बघतो आणि त्यामुळे सगळेजण आम्ही वर्षातनं कमीत कमी 2 वेळा एकत्र येतो. जनसेवेची आमच्या फॅमिलीला आजोबांपासूनच आवड आहे. ती आमच्या पिढीने चालवली, आमची पुढची पिढी इथे बसलेली आहे ती चालवते. त्या पद्धतीने तिचा प्रचंड जनसामान्यांशी तिचं जोडलं गेलेलं नातं आहे. काही मैत्रिणी तिने खास पूर्वी मंडणगड अकोल्यामध्ये असताना जाधवबाई आणि आता इथे शर्माबाई आहे, यांचं पण एकदम कुटुंब जिव्हाळ्याचं नातं आहे. चिपळूणमध्ये बरीच वर्ष ते राहिलेले कांबळे, त्यांच्या घरी ती लोक भाड्याने राहत होती, ती फॅमिली आज इथे आलेली आहे. तर असं एकंदरीत जनसामान्यांमध्ये जोडलेली नाती ही पण तिने पूर्वापार जपलेली आहे. आज वनिता इथे आली आहे. वनिता तिच्याकडे चिपळूणमध्ये बरीच वर्ष कामाला होती. जेव्हा माझी बहीण कामावर जायची तेव्हा तिची मुलं रडायची नाहीत, पण वनिता मात्र गावाला चालली की आजचा उठून रडायची. अशा पद्धतीची आजही जपलेली नाती तिने कायम ठेवलेली आहे. तर अशा केळसकर मॅडम आमची सुरेखा रिटायर्ड होते. तर सगळे कुटुंबीय, तिची मुलं मिळून ते तिचं स्वप्न आम्ही पूर्ण करू असं मी बोलतो आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आपण सर्व इथे आलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आज खरं तर खूप बोलायचंय, तिच्याबद्दल खूप सांगायचंय. आई म्हणजे खरं तर ती सासू म्हणून आयुष्यात आली, पण आई कधी झाली हे कळलंच नाही. कारण लग्नाच्या पहिल्या 5च दिवसात तिने मला सांगितलं तू मला आईच म्हण, जे जवळचं नातं वाटतं. ओ आई म्हटल्यानंतर जो दुरावा येतो तो आमच्या कधी आलाच नाही. म्हणजे ती गेल्या 7 वर्षात मी जे तिला अनुभवलंय त्यात मी एवढंच सांगेन की कायम तुला जे करायचंय ते तू कर, तुला कधीच मी नाही म्हणणार नाही. मी तिच्या भरोश्यावर माझ्या 3 वर्षाच्या लेकाला ठेवून 8 दिवस बाहेर गेले. कुठलीही सासू हे अलाव करणार नाही.
पण माझ्या प्रत्येक ॲक्शनमध्ये किंवा माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिने मला नेहमी सपोर्ट केलाय. मी काय, ओंकार काय, दिदी काय, प्रवीण दादा काय, सगळ्यांनाच म्हणजे आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक माणसाच्या मागे ती एक आधार म्हणून उभी राहते आणि या पुढेही राहील. आणि आई, थँक्यू सो मच फॉर ऑलवेज बिंग देअर फॉर अस. आणि तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला आम्ही तुझ्यासोबत कायम असणारच आहोत. आणि तू जे काही ह्या तुझ्या 39 वर्षाच्या करिअरमध्ये कमवलंयस ते आज आपल्या समोर आहे. जी माणसं येतील की नाही ही अपेक्षाही नव्हती, ती वनिताताई ती आली जिने ओंकारला दिदीला सांभाळलंय. ती चिपळूणमधून खास तिच्यासाठी आली. चिपळूणमध्ये ती राहिलीये, ते कांबळी दादा आणि ती सगळी फॅमिली फक्त तिच्यासाठी आली. चिपळूण पासून लोक जर तुझ्यासाठी येत आहेत म्हणजे तू किती काय कमवलंयस हे पैशात मोजण्यासारखं नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपली सगळी फॅमिली कायम असणारच आहे. आणि मगाशी जसं आनंद मामा म्हणाले की हो, की तू दुवा आहेस, सगळ्यांना एकत्र जोडून ठेवणारा तू दुवा आहेस आणि तो कायम तसाच राहील. आईच्या नंतरची पिढी म्हणून पण मी हे आश्वासन देते की तिने जी माणसं जोडलेली आहेत ती पुढे कायम राखण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती सक्षमपणे मी पार पाडेनच. त्यात कधीही कुठलीही हयगय होणार नाही हे मी इथून स्टेजवर उभं राहून एवढ्या सगळ्या लोकांच्या समोर आश्वासन देते. आणि थँक्यू सो मच, आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. मी जास्त वेळ घेणार नाही कारण खूप बोलण्यासारखं आहे आणि जास्त बोलत गेले तर मलाच भरून येईल. आणि शर्मा मॅडम, आई रिटायर होते, तुमची मैत्री नाही तुटणार आहे कधीच. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला आई हवी असेल तेव्हा ते तुमच्या सोबतच असणार आहे. आणि ऑफिसमधल्या प्रत्येक स्टाफला घर तुमचंच आहे, तुम्ही कधीही येऊ शकता, दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे असणार आहेत. तुमच्या केळुसकर मॅडम तुमच्यासाठी तुमच्या वेळेत कायम अवेलेबल असणारच आहे. थँक्यू सो मच. आणि आपण सर्व मित्र. माझी आई सासूबाई आज सेवानिवृत्त होत आहे. माझं लग्न होऊन आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. मला अजूनही आठवतं जेव्हा माझं लग्न ठरलं त्याच्या अगोदर सांगतो की मी गरीब घरातून गरीब घरात जन्म झाला. त्यानंतर मी पूर्ण माझं आयुष्य हॉस्टेलमध्ये गेलं, शाळेत गेलं, कॉलेजमध्ये गेलं. कुटुंबाचा थोडासा पाठबळ नसल्यामुळे माझं हे सर्व शिक्षण म्हणा किंवा सगळं हॉस्टेलमध्ये गेलं. त्यानंतर मी न्यायालयीन सेवेत रुजू झालो. त्यानंतर माझं लग्न ठरलं. तेव्हा मी पण म्हणत होतो की टीचर मुलगी किंवा थोडीशी उच्च फॅमिली मला नको होती कारण मला डोईजड होईल. म्हणून मी म्हटलं नको, आपण एक छोटीशी कुठली एक गरीब घरातील मुलगी करायची. तेव्हा माझे वडील नव्हते. माझ्या काकांनी मला सांगितलं की प्रवीण, तुला बॅकग्राऊंड नाही आहे, तुला आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम, भावा बहिणींचं प्रेम सगळ्यापासून तू वंचित राहिलास. आता तुझे सुखाचे दिवस येत आहेत, चांगलं होईल, तू हो म्हण. आणि त्या हो म्हणण्याने मला 12 वर्षात जे प्रेम मिळालं ते प्रेम खरोखरच आज जो मी आहे, माझा सुखी संसार आहे, तो सर्व माझ्या प्रेमळ आई वडिलांमुळे आहे. मला सासू ही कधी वाटलीच नाही. सासू जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा मला फोनवर फक्त आईने सांगितलं की प्रवीण, माझा एक मुलगा आहे, त्यासोबत तू सुद्धा माझा दुसरा मुलगा आहेस. मला आईचं प्रेम, आपुलकी, माया, ममता हे सर्व आईने दिलं. एवढंच कशाला, आमचे सर्व नातेवाईक, आता आपण बघताच आहात की आमचे सर्व नातेवाईक आज आलेले आहेत. हे सर्व केवळ आणि केवळ आई तुझ्या प्रेमापोटी, तुझ्या सचोटी, कर्तव्य, जिद्द, तळमळ आणि आमच्यासाठी असणारं तुझं प्रेम याचीच आज पोच पावती आहे. आपलं सर्व आयुष्य अत्यंत आरोग्यदायी, यशदायी व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. केलेली असायची, परंतु रोजच कमी जास्त कर्मचारी कामाला असायचे, त्यामुळे कधीतरी अंदाज चुकायचा. मग आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आपण आपापले डबे घेऊन यायचे. आणि मग आम्ही सामान्य माणसासारखा पोळी भाजीचा डबा दुसऱ्या दिवशीपासून घेऊन यायला लागलो. आणि ह्यांचा डबा आम्ही पाहिला तर तो 2 कप्प्यांचा डबा पुरणारा नव्हता. त्या सगळ्यांसाठी बरंच काही काही घेऊन यायच्या, म्हणजे पोळी भाजी, शर्मा मॅडमना हवा असतो म्हणून थोडंसं राईसचा वेगळा प्रकार. आणि हे सगळं मे महिन्यात चालू होतं, त्यामुळे सोबत आंब्याचा रस, आज करवंदाची चटणी, उद्या काय कैरीची चटणी,
आणि हे सगळं बनवून म्हणजे आम्हाला प्रश्न पडायचा की एवढं सगळं बनवून तुम्ही कधी उठता तरी कधी. हे सगळं बनवून बरोबर 9 वाजता आमची गाडी लांजामधून राजापूरसाठी जायची आणि त्या 8:45 वाजता ऑफिसला हजर असायच्या हे सगळे टिफिन घेऊन. एवढंच पुरे की काय म्हणून जेवण झाल्यावर ताक असायचं, तेही त्यांनी आणलेलं चांगली 1-2 लिटरची बाटली भरून, आणि तेही कमी नव्हे म्हणून मग सोबत बडीशेप भाजलेली असायची. तुला धन्याची डाळ हवी असेल तर धन्याची डाळ आहे, आवळ्याची सुपारी हवी असेल तर तीही आहे. म्हणजे आमच्या आणि ह्या सगळ्या सोबत जे इलेक्शनचं स्टेशनरीचं काम कधी पूर्ण झालं तेच आम्हाला कळलं नाही. हे सगळं कदाचित लवकरच विधानसभा येते आता, त्यावेळी आम्ही हे निश्चितच मिस करणार आहोत असं मला वाटतं. श्री राईन भाऊसाहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी पाचल येथून श्री बारसकर व करकचे सरपंच श्री ऐनारकर येथे उपस्थित आहेत. त्या दोघांनाही मी मंचावर उपस्थित राहण्याची विनंती करते. त्यांना राईन भाऊसाहेबांना सारखे असायचे आणि त्या मॅडमनी खरोखर चांगलं काम केलेलं आहे. त्यांना आपल्या उर्वरित आयुष्यात उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो अशी मी या धनी केदारनी चरणी आणि परमेश्वरा चरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोर्ले येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीकृष्ण हेगिस्टे नेहमीच योग्य वेळ आणि संधी ते बरोबर साधतात. त्याप्रमाणे त्यांनी आजही ती साधलेली आहे आणि संधीचं सोनंही केलेलं आहे. हेगिस्टे साहेबांना मी धन्यवाद देते आणि यानंतर श्री सुधाकरजी कांबळे. दिने मॅडम धन्यवाद. पथजात धर्म किंवा नातेही जाण ठावे, ते जाणतात एक प्रेमास प्रेम द्यावे. केळुसकर मॅडम म्हटलं की माणूस आपल्या समोर उभा राहतो, तो कुठलेही जात पात बघत नाही. या उद्देशानं सर्व जमलेले मायबाप यांना सप्रेम नमस्कार. तशा पद्धतीनं तहसीलदारांकडे भेटण्यासाठी पहिल्यांदा या नंदीलाच भेटावं लागतं, एवढी मात्र गोष्ट खरी आहे आणि तिथेच खऱ्या अर्थानं प्रश्न सुटतात. केळुसकर मॅडमकडे म्हणजे आता मी सामाजिक कार्यकर्ता प्लस नोकरीला असल्यामुळे किंवा आमच्या इरिगेशनचे प्रश्न असतील भूसंपादनाच्या संदर्भात किंवा आमच्या समाजाचे चॅप्टरचे काही प्रॉब्लेम असतील, जातीचे दाखल्याचे काही प्रॉब्लेम असतील तर आम्ही सहज त्यांना फोन करायचो. एखादा म्हणाला की कांबळे साहेब जरा माझा इथं जातीचा दाखला आहे त्यासाठी जरा प्रयत्न करा, तर आम्ही केळुसकर मॅडमलाच फोन करायचो आणि ते म्हणायचे यात त्रुटी आहेत, असं आहे, आपण बघूया, ते पाठवतो, पूर्ण करतो किंवा त्याला पाठवून द्या. म्हणजे गेल्यानंतर असं निगेटिव्ह असं उत्तरच मिळायचं नाही. केळुसकर मॅडमकडे गेलं की ते काम होणार. पॉझिटिव्ह थिंकिंगनेच विचार हा जो आहे तो त्यांच्यामध्ये मला फार दिसून आलेला आहे. त्या मला वाटतं 2018ला त्यांना प्रमोशन मिळालं. मला खूप आनंद झाला. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो. जसं शब्द नावाची म्हणजे केव्हा केव्हा कविता म्हणतो, शब्द हे आग लावती, शब्द हे आग विझवती, शब्द हे आग लावती, शब्द हे आग विझवती, शब्दानेच पेटली घरे दारे आणि माणसे सुद्धा, पण शब्द विझवली त्यांची आग शब्दाने. अशा पद्धतीनं शब्दांचं भांडार आणि त्या पद्धतीचा उच्चार त्यांच्या वाणीमध्ये दिसतो. उत्तम पासनाची लाभलेली अशा या आमच्या भगिनी आहेत. त्यामुळे त्या कार्य म्हणजे महसूलचा एक कणा जो असतो त्या कण्याला शोभून दिसणाऱ्या त्या केळुसकर मॅडम आम्हाला मिळाल्या, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. धन्यवाद. शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले इथे कार्यालयातील आमचे कर्मचारी, त्याचबरोबर आवर्जून उल्लेख करायचा म्हणजे आमचे जुने सहकारी सरवणकर भाऊसाहेब, ते देवरुखला आम्ही एकत्र काम केलंय.
त्यांचं इथं सर्वांचं मी इथं स्वागत करतो, पत्रकार मित्र यांचंही स्वागत करतो. केळुसकर मॅडम आणि राईन भाऊसाहेब यांच्याबद्दल आतापर्यंत ज्या त्यांनी जे सांगितलेलं आहे, कामाचा त्यांचा जो गौरव केलेला आहे, तो गेली 39 वर्ष सेवा करणं म्हणजे हा खूप मोठा कालावधी आहे. आणि या दोघांनी मला वाटतं शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत रजेवर न जाता काम अविरतपणे त्यांनी केलेलं आहे आणि ते हसतमुखाने केलेलं आहे. मला वाटतं आणखी शासनाने जर 60 वर्ष वयाची मर्यादा वाढवली असती तर या दोघांनी आणखी आनंदाने 2 वर्ष काम केलं असतं, यात काही प्रश्न नाही. आता मॅडमच्या बाबतीत त्यांचे कुटुंबीने जे नातेवाईक आहेत किंवा कुटुंबीय यांनी सुद्धा त्यांचं मनोगत जे व्यक्त केलं, यावरून असंच दिसून येते की मॅडम हे अतिशय कुटुंब वसरले आहेत आणि सगळं कुटुंबाला एकत्रित जोडून ठेवण्यास त्यांनी काम केलं. खरं तर शासकीय सेवेत काम करत असताना महिला कर्मचारी किंवा अधिकारी यांना घर सांभाळणं आणि ऑफिस सांभाळणं हे फार कठीण काम असतं आणि यामध्ये ते अतिशय यशस्वी ठरलेले आहेत. मग आजपासून कागद फिरते. साहेब मला दररोज सांगायचे की मॅडम काहीतरी बोलणार, पण स्टेज डेअरिंग म्हणजे गेलेलं आहे की काहीतरी थोडंफार बोलेन. सगळ्यांचे धन्यवाद मानायचे मला. माझे तहसीलदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. माझी खूप इच्छा होती की साहेबांनी माझा सेंडऑफला उपस्थित व्हायला पाहिजे, कारण साहेबांची बदली होऊन जवळजवळ पाऊण महिना झाला. आता साहेबांना आम्ही 15 दिवसापूर्वी सेंडऑफ दिलाय. पण आज ते मुद्दा म्हणजे मला असं वाटतं की मला आतून वाटत होतं की साहेबांनी माझ्या सेंडऑफला थांबावं. या कार्यक्रमाला उपस्थित जे प्रमुख पाहुणे माझे तहसीलदार, माझे नायब तहसीलदार, अन्य पदाधिकारी, माझे नातेवाईक आणि माझे सहकारी कोतवाल, शिपाई हे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. माझा हा कार्यक्रम ज्यांनी इथे साकार केला त्यांचेही धन्यवाद मानते. मी आज काय बोलावं आणि काय बोलू नये असाच प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे. म्हणजे माझ्या डोळ्यात एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी माझी अवस्था झालेली आहे. 39 वर्ष मी सेवा केलेली आहे आणि हा काळ माझ्या डोळ्यासमोरून जातच नाहीये. म्हणजे सगळे शब्द माझे पसार झालेले आहेत, मन भरून आलंय, डोळे पण भरून आले. मी एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला आहे. माझे वडील ह्याच डिपार्टमेंटमध्ये होते आणि माझ्या वडिलांचं आकस्मिक निधन झालं आणि मी नुकतीच 18 वर्षाची झाले होते आणि मी ह्या डिपार्टमेंटमध्ये लागले. आणि मला एक अभिमान आहे की मी 39 वर्ष महसूल डिपार्टमेंटमध्ये नोकरी केली आणि त्यातली 27 वर्ष मी लांजामध्ये नोकरी केली. मी एकच सांगेन ह्या दोन्ही नायब तहसीलदारांना की माझ्या लांजावासियांना माझ्यासारखंच सगळ्यांना सहकार्य करावं. आणि जसं माझं घरचं कुटुंब आहे तसंच हे सुद्धा एक माझं कुटुंबच होतं आणि ह्या कुटुंबात माझे सहकारी माझ्या पाठीमागे ठामपणे उभे असायचे, जरी घरगुती कार्यक्रम असू दे किंवा ऑफिशियल कार्यक्रम असू दे, आणि मी त्यांची खूप ऋणी राहील. आणि माझे अधिकारी जे आहेत कदम साहेब, त्यांनी मला एवढं सहकार्य केलं. म्हणजे मला असं वाटत होतं की हे कदम साहेब मी जेव्हा 39 वर्षाची होते जेव्हा मी डिपार्टमेंटमध्ये लागले तेव्हा असे तहसीलदार मला भेटायला होते, कारण यांच्याबद्दल सांगावं तेवढं खूप कमी आहे. म्हणजे जे शिकण्यासारखं आहे ते मी ह्या 3 वर्षात त्यांच्याकडनं शिकले आणि मी त्याबद्दल मी माझं भाग्य समजते की मला असे सहकारी, असे तहसीलदार भेटले आणि तुमच्यासारखे सहकारी भेटले. आता ह्या जीवनाच्या वाटेवर चालत असताना 39 वर्ष कशी गेली हे कळलं नाही, कारण ह्याच्यात नोकरी करत असताना घर सांभाळणे, मुलांचं शिक्षण आलं, मुलांची लग्न, आणि ह्या धावपळीत माझी 39 वर्ष कशी गेली हे मला कळलंच नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आता ह्याच्या पुढे म्हणजे नव्या इनिंगची सुरुवात मी आता दमदारपणे करणार आहे. म्हणजेच जे काय मी आयुष्यात भोगलं नाही, कारण 18 वर्षाची असताना मी नोकरीला लागले, कॉलेज नाही, पुढचं कुठे फिरणं नाही, कारण आपल्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पण माहिती आहे रजा म्हटली की खूप प्रॉब्लेम येतो, कुठे जायचं हा पण प्रश्न येतो. तर सुद्धा ह्या साहेबांच्या काळात मी खूप रजा घेतली, कारण साहेब कधीच कटकट करत नाही. कुणाला रजा मी नको म्हटली तरी साहेब मंजूर करायची, हे एक साहेबांचं घेण्यासारखं आहे. मग मी आता जेव्हा रिटायर होणार आहे तेव्हा आधी भारत सगळा फिरून येणार
माझ्या भावाने मला आश्वासन दिलं. मी त्याला दररोज म्हणते, आनंद तुम्हाला बाहेर कधी नेणार. तर त्यांनी मला सांगितलं की आपण सगळ्या बहिणींनी ट्रिप काढायची, बाहेर जाण्याची. पण मी माझं हे एक स्वप्न आहे. साहेब सारखे मला विचारत, मॅडम रिटायरमेंट नंतर तुम्ही काय करणार? मी साहेबांना सांगितलं, मी आधी सगळीकडे फिरून घेणार. फिरल्याशिवाय मला म्हणजे असं वाटतं ना प्रत्येकाला की आज माझे हातपाय धड आहेत तोपर्यंत मी फिरू शकते, उद्या मला फिरता आलं तर बरं आहे. म्हणून मला असं वाटतं की मी रिटायर झाल्यानंतर पुढचं म्हणजे काय करायचं बिझनेस तो पुढे राहिलं. पण मी आधी सगळीकडे फिरून घेणार आहे. आणि दुसरं म्हणजे माझी आई खूप वयस्कर, आज ती येणार होती इथे पण तिला नाही येता आलं. तिला म्हणजे प्रवासच करता येत नाही. आज ती 85 वर्षाची आहे. पुढे तिची सेवा मला करता यावी म्हणून मी थोडे दिवस तिच्यासाठी देणार आहे. मी असं सांगेन की माझ्या संपूर्ण कालावधीत तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकलात त्यामुळे मी माझं जीवन समृद्ध झालेलं आहे. मी आपली खूप खूप ऋणी आहे. माझ्याकडून काही कुणाला अनावधानाने मी रागावले असेल किंवा काही म्हणजे नोटीस काढणं किंवा काय साहेबांना सांगणं असं काय झालं असेल तर मी तुमची माफी मागते आणि माझे 4 शब्द संपवते. धन्यवाद. आहे हे मॅडमच्या या मनोगतातून व्यक्त केलं. खरं तर आपली स्टेशनरी टीमची गोव्याची ट्रिप सुद्धा अजून पेंडिंग आहे. आपण जायचंय. आता स्टेशनरी टीम असं मर्यादित न करता ज्यांना यायचंय ते सगळेच येऊ शकतात असं मी सांगते. यानंतर आपले लोकप्रिय तहसीलदार श्री कदम साहेब यांना मी विनंती. नमस्कार मॅडम. राजापूरमध्ये थोडं मॅडम मॅडम आपण सर्व आमच्या लोकांच्या नात्याने वरती जाण्याची खूप इच्छा होती. शिकण्याची जिद्द नव्हती. आम्ही 2 भाऊ. परिस्थिती पण नाही शिकता आलं. नवीन नवीन बदल बघत गेलो आणि कुठेतरी वाटलं की आपण यामध्ये उडी घ्यावी. माझा नातेवाईक सुरेश बोलतो आणि नाही त्यांनी प्रोत्साहन दिलं. तहसीलदार साहेब. मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी सन्माननीय व्यक्तिमत्व आणि आजचे सत्कारमूर्ती दोन्ही माझे सहकारी रिटायर होऊन आले आणि आपण उपस्थित सर्व त्यांचे नातेवाईक माझे सर्व संवर्गातील सर्व कर्मचारी. आता 3 वर्ष आपण सोबत काम करतोय. एकमेकाबाबत बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे बऱ्याचदा आपण निरोप समारंभाच्या वेळी वगैरे बोललेलो आहे. वेगळ्या गोष्टी काही बोलण्यासारख्या फारशा नाही. आता हे जे रिटायर होणार आहे दोघं पण या दोन्ही व्यक्तिमत्वांबाबत सर्व लोकांनी आपण बोललेलं आहे. आणि हे म्हणजे मी 3 वर्षामध्ये अनुभवलेल्या गोष्टी जी आहेत ती खरी गोष्ट आहे की जसं आपण व्यक्त केलेलं आहे मत याच्याबद्दल कोणतीही म्हणजे तीळमात्र शंका घ्यायला कोणालाही वाव नाही. तर मी वेळोवेळी निरोप समारंभाच्या भाषणामध्ये ज्या ज्या काही गोष्टी बोललो त्याचा अगदी तंतोतंत पालन बऱ्याच लोकांनी केलेलं आहे असं नाही. परंतु ह्या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल जे बोललेलं आहे हे मात्र खरी गोष्ट आहे. आता जसं राहील साहेबांच्या बाबत बोलायचं झालं तर त्यांचा फारसा आमचा म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत संबंध येत नव्हता. ते राजापूरला असल्यामुळे त्यांचं राजापूरला जाणं जेव्हा व्हायचं आमचं मंडळ अधिकारी ते पाचलला होते. त्यांनी जसं म्हटलं की बाबा मी खूप जास्त रजा घेतला तुम्ही कधीच पुन्हा रजाला नाही म्हणत नाही. काम कोणाचा आडत नाही. तुमचा आनंद मात्र आडतो. आता तुम्हाला लक्षात आलं असेल जसं मॅडमनी म्हटलं की बाबा त्यांचा कोणता आनंद अडला आहे. पण याला माझं याच्या पुढचं मला बोलायचं आहे.
ते हे आहे की बहुतांशी काळ जो माणूस रिटायरमेंट पर्यंत घालतो त्याची सगळा कर्तृत्वाचा काळ असतो. ह्याच्यामध्ये हातपाय सगळे ठीक चालत असतात, चांगली ताकद असते. परंतु ही गोष्ट कायम राहत नाही. माणूस जसा रिटायर होतो तसा मनाने हळूहळू होत जातो. हळूहळू त्याची ही जी म्हणजे कोणत्याही संकटाला ताकद देण्याची जी काय हे करण्याची जी क्षमता असते ती हळूहळू कमी होत जाते. ही क्षमता कमी न होऊ देता त्यांना तुम्ही तेवढेच महत्वाचे आहे, तुम्ही आमच्यासाठी तेवढे गरजेचे आहात, तुम्ही तेवढेच महत्वाचे आहात. तुमचं महत्वाचं स्थान आहे जे तुमचं उमेदीच्या काळात होतं हेच स्थान आजही कायम आहे. हे त्यांना भासवणं आणि ते दाखवणं आणि ते आपल्या कृतीतून सतत व्यक्त होत राहणं ही सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे. आणि ही जबाबदारी कुटुंबाची असते. तर कुटुंब आपलं मोठं आहे, त्या कुटुंबानं ही जबाबदारी आणि त्यांची जी जाणीव आहे ती कायम ठेवावी की बाबा हा माणूस हळूहळू जसा म्हणजे 39 वर्षामध्ये हा माणूस 8-10 तास 12 तास जसा गावात राहिला, बाहेर राहिला, ऑफिसमध्ये राहिला, त्यामुळे तेवढा कालावधी त्यांचा घरात कमी होता. आता हा जो कमी असलेला कालावधी पुढच्या उद्या दिवसापासून उद्या सकाळपासून तो कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहणार आहे. ज्यावेळी तो राहायला लागतो त्यावेळी तो नकोसा होतो. आता ही नकोसी होण्याची जी भावना आहे ही तुमच्या मनात येऊ देऊ नका, कारण तुमच्या दडणघडणीमध्ये तुमच्या मोठं होण्यामध्ये या माणसाने त्याच्या उमेदीची सर्व वर्ष खर्च केली आहे. त्याची जाणीव कायम सतत ठेवावी. काही वेळा तुमच्या तोंडातून वेगळे शब्द येणार आहेत, काही गोष्टी चुकीच्या वाटणार आहेत, पण त्याच्या इतक्या वर्षाच्या स्वभावामुळे आलेल्या आहेत, इतक्या वर्षाच्या दिलेल्या तुमच्यासाठी दिलेल्या त्यागाच्या आहेत. त्याच्यातून जी अधिकारवाणी येते त्या अधिकारवाणीमुळे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या होतात त्या होतात. माझे वडील पण रिटायर झालेले आहेत, पण आम्ही त्यांना लगेच काय म्हणत नाही. ते जिथे त्यांना आनंदाने राहावं वाटतं तिथे राहतात, ते सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे हे मला माहिती आहे. त्यांना रिटायर होऊन आता 20 वर्ष झाली, पण त्यांचा प्रत्येक शब्द झेलणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. अशाच पद्धतीने आपण पण करावं. या लोक जसे थकत जातील तसं थोडं थोडं त्यांची स्मृतीभ्रंश होईल, इतर सगळ्या गोष्टी होतील. ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहेत, तुमच्या येणार आहेत, माझ्या येणार आहेत, माझ्या मुलांच्या पण येणार आहेत. ह्या गोष्टीत कोणी चुकलेलं नाही, पण त्यावेळी तुम्ही महत्वाचे आहात हे त्यांना जाणीव करून देणं, त्याची सतत जाण ठेवणं आणि हीच गोष्ट तुमच्या कार्यालयामध्ये सुद्धा घ्यायचं आहे. आज आम्ही जसं म्हटलं मॅडम की तुम्ही आमच्या सेंड ऑफला असले पाहिजे, त्याची तीव्र इच्छा होती आणि बरोबर ते आज रिटायर होणार आहेत. मी पण आजच रिलीव्ह झालो, म्हणजे आता रिलीव्ह होणार आहे थोड्या वेळात. तर हे आम्ही दोघं पण एकाच वेळी चालतो. तर ह्याच्यामध्ये जी माणसाची आत्मिक इच्छा असते ती हळूहळू अशा पद्धतीने अस्तित्वात येत असते. आपले जे शासकीय कर्मचारी आहेत यांच्या ऑफिसमध्ये बऱ्याचदा अशा पद्धतीचं हे रिटायर्ड कर्मचाऱ्यांचं काही ना काही काम छोटं मोठं येणार आहे. त्यांच्या शब्दाला जेव्हा ते कार्यरत होते तेवढीच किंमत नंतर सुद्धा आहे हे तुम्ही दाखवणं हे तुमच्या हातात आहे. काम होईल किंवा नाही होईल त्यानंतरची गोष्ट आहे. हे जे निरोप समारंभ असतात हे दाखवण्यासाठी असतात की तुम्ही तेवढेच आम्हासाठी इम्पॉर्टंट होता, महत्वाचे होता आणि यानंतर सुद्धा तेवढेच महत्वाचे राहणार. हे जर का आपण आपल्या कृतीतून व्यक्त करत शकत असलो तर हा निरोप समारंभाला अर्थ आहे असं मला वाटतं. त्या दोन्ही रिटायर्ड होणाऱ्या ह्यांना सहकाऱ्यांना माझ्या मी पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. जास्त बोलणं उचित नाही, खूप वेळ झालेला आहे, आपण कंटाळून जाल, त्यामुळे मी माझे इथे शब्द थांबवतो. धन्यवाद.